हे वासरू ही कालीज आहे, रेड्डी आहे बैलाची. काडीज. मग गाब असतानाच गाय आणली का? होय. गाय कुठल्या बैलाची? ते सिद्धापूर खाणी कोणत्या बैलाची आहे माहित नाही. पण सिद्धापूर खाणीची. सिद्धापूर खाणीची. आणि ही ही साहेबांची आहे. ही साहेबांची. ही पण साहेबाची. गाया बाहेर काढल्या बरं वाटलं उन्हाला. ही वासरू ह्याच गायचं ना? गाय मारते काय? गाय मारते ते बारका. हे मध्ये घेतलं ना साहेबांनी? सोन्याचा. संत सोन्याचा. गडी आई गेला तरी पण चांगले सांभाळले बरं का. 46 दिवसाचा होता आई वारली त्या दिवशी. बरं. हां. 5 लिटर 4.5 लिटर दूध आहे. वरच्या दुधानं वासरू एवढं उपटलंय बघ. मग आता बैल करायचा विचार आहे का? सध्या तर ठेवायचा विचार चालू आहे. बैल राहू द्या, नाव करेल. चांगलं आहे. चेंदी खाते. कालवडी जरा बारीक राहिल्या, माप काढली नाहीत. सांभाळे चांगली बरं का. इकडून धरा, पुढवडा धरा. बस बस. फिरवायची असली तर बंदुराची असते. त्याच्या हातावरती बंदुराची ना. हातावर कोणाच्या नाही. हातावर येऊ शकत नाही. ये ना हातावर. तसेच मायागोडी लावून सारखं व्हायचं. नाही उरले. ते कोणत्या बैलाची कालवड? हे देशमुख अप्पांचा जुना कसा बैल. बा हां हां. त्या बैलाची. कोणत्या गायची कालवडी? कोणत्या गायची? उर्लिंग काका शेट्टे नाहीत का, त्यांचं एक गाय होती. बारक पण राखायचं काय?